मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर मुंबई नाका गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। महामार्ग परिसरातील सोनसाखळी चोरीचा गुन्हा अवघ्या 2 दिवसात उघडकीस। महिला आरोपीला अटक। 2,25,000 रुपये किमतीचे सुमारे 5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत। दिनांक 8/6/2026 रोजी महामार्ग बसस्थानक येथे फिर्यादी बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील पाकिट लंपास केले। सदर पाकिटामध्ये अंदाजे 4.5 तोळे वजनाचे मंगळसूत्र होते। सदर बाबत फिर्यादी सौ प्रेरणा प्रमोद शिंदे वय 56 वर्षे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल केला गुन्हा दाखल होताच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले। तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढण्यात आला। चोरी करणारी महिला ही आशा देवीदास लोंढे वय 55 वर्षे हिने केली असल्याचे निष्पन्न झाले। सदर महिला आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे व विशाल पाठक यांना गुप्तनी बातमी मिळाली की सदर महिला ही त्र्यंबक नाका परिसरात आलेली आहे। त्यावरून सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सापळा रचून सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले। तिच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेले 2,25,000 रुपये किमतीचे सुमारे 4.5 तोळे वजनाचे काळ्या मण्यांसह सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशासन पंडित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या सूचनानुसार गुन्हे शोध पथकातील एएसआय देवीदास गाढवे, एएसआय रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, विशाल पाठक, योगेश अपसुंदे, समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, अमित तिडके, श्रीकांत करपे, जुबेर सय्यद, महिला पोलीस अंमलदार प्रेरणा शेळके अशांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।